नमस्कार म्हणणार नाही तर व्हेरी गुड मॉर्निंग म्हणेल, कारण की आम्ही सकाळी 6:30 वाजता शेगावमधून निघालेलो आहोत आणि लोणार सरोवर पाहण्यासाठी आम्ही जात आहोत. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते उल्कापातीमुळे निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ते खास करून बघायला जात आहोत की ते कसं आहे. चला तर तुम्ही पण या आमच्यासोबत, मी दाखवेनच. हो, आम्ही पोहोचलेलो आहोत लोणार सरोवरच्या ठिकाणी आणि हे इतकं सुंदर आहे, जसं काय आपण एखाद्या गार्डनमध्ये आलेलो आहोत. इतकं छान. मला वाटलं फक्त सरोवरच असेल, पण तसं नाही आहे. इथे खूप छान अशी गार्डन पण आहे. सांग बरं कोणत्या इथे उड्या नको मारू पण उड्या मारू नको, नीट बघून शांततेत चल, बोंबलू नको इकडून तिकडं. पाण्याची बाटली घ्यायची काढला का एवढी सिरियस निकल का बस. तर आम्ही सध्या टेकडीवर आहोत आणि टेकडी उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला सरोवर पाहायला मिळतं. ते तिथे आपल्याला दूरवर असं पाणी दिसतंय. आम्ही सध्या टेकडीवर असल्यामुळे तितकं ते जवळ दिसत नाही आणि इथे मंदिरं पण आहेत. असं लेणी टाईप पण थोडासा फील येतोय मला इथं आल्यावर. डायरेक्टली सरोवर असं काही नाही आहे. खूप छान आहे पण हे प्लेस, आणि आज गर्दी पण आहे संडेमुळे. पायऱ्या उतरून आम्ही थोडंसं खाली आलेलो आहोत. तर खाली आल्यानंतर इथे 2 मंदिरं आणि 2 कुंड आहेत. एक बाजूलाच आहेत आणि इथून परत थोड्या खाली पायऱ्या आहेत. तिथून गेल्यानंतर आपल्याला सरोवर दिसणार आहे. मला वाटते मनला येऊ दे. सुंदर असं दृश्य दिसतंय इथून आणि खाली दरीत गेल्याचा फील येतोय पायऱ्या चढताना. आणि खूप खोल अशा पायऱ्या आहेत. पायऱ्या पण अशा उंच आहेत, तर मग आमचे नक्कीच पाय दुखणार आहेत. पण जायचं तर आहे, एवढ्या लांब आलोय तर बघायचं तर आहेच. त्या वरच्याच पायऱ्या थोड्या जड होत्या चलायला. नाही पुढे असे असले नाही, पुढे नसतील अशा. एवढंच दिसतंय. नाही अशा आहेत का अजून? नाही ना. हा, ह्या ठीक आहेत. त्या पुढे नाही ना. हा, मग ठीक. हा, हे ठीक आहे, पण हे जरा ते जरा जास्तच हे. अर्धा तास चलू का असं? दमलीस का एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून? नाही कसं आहे वातावरण? खूप छान आहे, मस्त वाटायला लागलंय. यावेळेस मी स्वरा आणि शंभू नसल्यामुळे खाली पण कसरत करू शकले. गेल्या वेळेस शंभू स्वरा असल्यामुळे मी खाली कसरत करू नाही शकले, वरच थांबले होते. त्याच्या घे फोटो गेली का व्हिडिओ पडशील बरं तू पुढे बघून. हो, जसं जसं खाली जातोय तसे तसे असे छान झरे दिसायला लागलेत आणि खाली खाली गेल्यावर इतकी जास्त हिरवळ आहे. खूप छान असं वातावरण आहे आणि गजू आणि हे तर पुढे पुढेच पळत आहेत आणि हा असा सुंदर असा झरा. चल ग, आली का? चल. इथे चालू आहे फोटो सेशन. ह्यांना माझ्यासोबत एक पण फोटो काढायला टाईम नाही भेटला.
मस्त आपले स्वतःचे फोटोज काढायला लागले होते. अशा अँगलमध्ये घे, तशा अँगलमध्ये घे चालू होतं. आणि म्हणून मग मी स्वतःच एकटीच व्हिडिओ बनवत बसले. असं सुंदर सुंदर झरे होते इथे. इतकं छान आणि थंडगार वातावरण आहे ना, असं वाटतंय इथेच राहावं. खूप असं मनमोहक असं दृश्य इथलं. नक्की व्हिजिट द्या. आम्ही अजून थोडं खाली गेलेलो आहोत आणि खाली जाऊन सुद्धा एके ठिकाणी असेच झरे आहेत. बऱ्याच ठिकाणी असे झरे आहेत. जवळजवळ मी मोजले, जवळजवळ 6 तरी झरे होतेच. आणि हा लास्टचा होता आमचा झरा 6वा, जिथे की मला एक महादेवाची पिंड दिसली. ती तिथे आहे एकदम दूरवर आणि मी ती पिंड बघायला जात आहे आता. वाव, इतकी सुंदर अशी महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडाची पूजा पण केलेली आहे. फुलं वाहिलेली आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे इथलं. आणि ह्यांचं फोटो सेशन काही संपतच नाही आहे. जिथे तिथे फोटोज काढत आहेत हे. आणि आता बघू खाली जायचं काय आहे ते. पुरातन काळातील मंदिर. वाव, मला इथे एक पुरातन काळातील मंदिर सापडलेलं आहे, जिथे की नंदी आहे, मारुतीचं पण मारुतीची पण मूर्ती आहे आणि आतमध्ये खूप असे मोठे मोठे दगडांचं जुनं मंदिर जसं असतं ना, अगदी तसंच मंदिर आहे हे. चला तर मी आतमध्ये जाते. खूप अंधार आहे तरीही जाऊन बघूया. हो हो हो, भयंकर अंधार. खाली पुन्हा झाडीतून जावं लागते, छोटी वाट आहे. पण लोक चाललेत ना, परत थोडीच चाललेत येणार लोकं, पण नको. चल. अर्ध्यातूनच आम्ही परत आलेलो आहोत, कारण की सगळेजण खूप थकले. त्याच्यामुळे आम्ही खालीपर्यंत गेलो नाहीत आणि तसंही सरोवरापर्यंत जाण्याची परमिशन नव्हती. त्याच्यामुळे आम्ही परत आलेलो आहोत. आणि बरं झालं तू आली नाहीस खाली. मला येता येत नव्हतं बाई येताना. आम्हाला किती त्रास लागला. स्पॉट चांगला आहे, स्पॉट चांगला आहे. हा मग स्पॉट चांगला आहे. आधी आणखीन छान आहे वरच्यापेक्षा. तरी आणि अर्ध्यातून आणखी पळत पळत गेलेली मंडळी पुढे जाऊन बसलेली आहे, थकलेली आहे खूप सारे फोटोज काढून. आणि आमच्या अपेक्षा पण लवकर आलेले आहेत आणि बसलेले आहेत. शार्दूलचा मूड ऑफ आहे. चला तर मग आम्ही पण आता इथून निघणार आहोत आणि घरच्या दिशेने निघतोय, कारण की सगळेच खूप दमलेले आहेत, थकलेले आहेत. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.